कोणाला मतदान दिलं हे जनतेला स्वतः तपासून घ्यायचं होतं। परंतु हे सरकार इतकं घाबरलं, निवडणूक आयोग इतकं घाबरलं की त्यांनी तिथे बंदी हुकूम जारी केला। 144 हे कलम लावलं। 144 कलम लावून ती निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि काल संध्याकाळपासून ज्यांनी कुणी ही पुन्हा फेर मतमोजणी स्वतः करता, सरकारी नव्हे, ही करण्याचा निर्णय घेतला, त्यांची धरपकड करायला सुरुवात केली। खरं तर हा लोकशाहीचा सरळ गळा घोटणं हा प्रकार आहे। ईव्हीएम मशीनमुळेच हे सरकार या ठिकाणी सत्तेवर आलंय, हे अधोरेखित झालं आणि म्हणून त्या ईव्हीएम हटाव, देश बचाव आणि मार्करवाडीमधल्या जनतेला पाठिंबा म्हणून आम्ही आज सभागृहामध्ये शपथ न घेता बहिष्कार टाकला। पण उद्या आमदार महाविकास आघाडीचे आमदार उद्या शपथ घेणार आहेत, त्याकडे 2 दिवस शपथ। असं आहे की शेवटी असं आमदार म्हणून शपथ ही घ्यावीच लागणार आहे, शपथ घेतली पाहिजे। आमदार म्हणून जे काही वैधानिक अधिकार आम्हाला असतात ते जोपर्यंत आम्ही शपथ घेत नाही तोपर्यंत ते वैधानिक अधिकार आम्हाला प्राप्त होत नाहीत आणि वैधानिक अधिकार जर प्राप्त झाले नाहीत तर एक ठराविक मर्यादे पलीकडं आम्हाला जो काय ह्या एकंदरीत सिस्टीमच्या विरोधात लढा द्यायचा आहे तो देण्यामध्ये अडचणी निर्माण होतील। त्यामुळं आम्ही शपथ घेण्याचा निर्णय हा घेणार आहोत। 9 तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आहे। महायुतीकडे खूप मोठं संख्याबळ आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचा नेमका काय निर्णय राहील? या निवडणुकीत सक्रिय म्हणजे सहभाग घेतला जाईल की बिनविरोध ही निवड होईल? काय आहे की साधारणपणे पूर्वीपासूनची एक महाराष्ट्राची उच्च परंपरा होती की अध्यक्षाची निवड ही बिनविरोध झाली तर उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षाला दिलं जात होतं। परंतु 1999 साली युतीकडून म्हणजे शिवसेना भाजपा युतीकडून एक चूक झाली। त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध अध्यक्ष निवडून देण्याची प्रथा ही मोडीत काढली, अध्यक्षांच्या विरोधात आपला उमेदवार दिला आणि त्यावेळेला काँग्रेस पक्षानं त्यावेळचे मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख यांनी निर्णय घेतला की तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही ऐकलात नाही आणि अध्यक्षाची निवडणूक तुम्ही लढवलीत, त्याच्यामध्ये तुम्ही पराभूत झालात। आता तुम्ही ही परंपरा मोडीत काढलेली असल्यामुळं आम्ही आता उपाध्यक्षपद तुम्हाला देणार नाही आणि त्यावेळेपासून विरोधी पक्षाला उपाध्यक्षपद देण्याची प्रथा ही मोडीत निघाली आहे। परंतु अशा प्रथा मोडीत निघाल्या असल्या तरी पुन्हा प्रस्थापित करणं आणि नवीन एक प्रथा आपण सुरू केली आणि ती चांगली प्रथा होती, त्या प्रथा सुरू केल्याचं श्रेय घेण्याची संधी या माननीय मुख्यमंत्र्यांना आहे, या सरकारला आहे। त्यांनी जर ते घेतली तर अध्यक्षाचं बहुमत त्यांच्याकडे आहेच, त्यांचा अध्यक्ष होणारच आहे। परंतु विरोधी पक्षाला उपाध्यक्षपद जर त्यांनी दिलं तर लोकशाहीचा खूप मोठा सन्मान केला असं मी समजेन। मरकरवाडीला उद्धव ठाकरे जाणार आहेत असं म्हटलं आहे की विरोधी पक्ष नेता ठरवण्यासंदर्भातले जे काही अधिकार आहेत किंवा तो जो निर्णय आहे तो विधानसभा अध्यक्षांचा असेल आणि तुम्हीही पक्षाकडून एक पत्र दिलेलं आहे की नेमकी प्रक्रिया काय आहेत, नियम काय आहेत? आपण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहात। देवेंद्र फडणवीसांनी जरी अध्यक्षांच्याकडे बोट दाखवलं असलं तरी सुद्धा सरकारनं त्याला संमती द्यावी लागते। माझी खात्री आहे की देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेत्याच्या पदाला मान्यता देण्याकरता म्हणून 2 उपमुख्यमंत्र्यांसह अध्यक्षांच्याकडं की विरोधी पक्ष नेतापद तुम्ही जर जाहीर केलं तर आमची कोणतीही अडचण किंवा विरोध असणार नाही असं मनमोकळेपणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री या नात्यानं सांगतील असा मला विश्वास वाटतो। याचं कारण जरी ते अध्यक्षांना अधिकार असले तरी मी पहिल्या दिवशी आपल्या विधिमंडळ सचिवांना पत्र दिलंय की विरोधी पक्षाची निवड कोणत्या नियमानुसार आणि कोणत्या कायद्यानुसार केली जाते ती सांगा। आज सुद्धा सकाळी मी सचिवांना भेटलो, त्यांना तशा प्रकारचा कुठलाही कायदा कुठलाही नियम मिळालेला नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये अधिक स्पष्टता आहे। मी अधिक अभ्यास केला की त्याच्यामध्ये जो पक्ष मोठा असेल त्याला ज्याला 10 शेड्यूल ए मध्ये तरतूद अशी झालेली आहे की जो पक्ष मोठा असेल त्याला विरोधी पक्ष नेतेपद देणं हे बंधनकारक आहे आणि म्हणून आम्हाला विरोधी पक्ष नेतेपद मिळेल याचा मला विश्वास आहे।